आणि आताची एक मोठी बातमी, नवनीत राणा यांच्या याचिकेवर लवकरच निकाल येणार आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। नवनीत राणा यांनी याचिका दाखल केली होती आणि थोड्याच वेळात आता यावर निकाल येण्याची शक्यता वर्तवली जाते। थोड्याच वेळात यावर निकाल येणार आहे। बनावट जात प्रमाणपत्र बनवल्याचा आरोप नवनीत राणा यांच्यावर आहे आणि या संदर्भातला निकाल आता आज येणार आहे। नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि त्या संदर्भात आज निकाल येणार आहे। हा निकाल काय असेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नवनीत राणा आज अमरावतीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहे। त्या पार्श्वभूमीवर अमरावतीमध्ये शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवर आज निकाल काय येणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रमोद जगताप यांच्याकडून। प्रमोद, का अधिकचे अपडेट्स आहेत? थोड्याच वेळात आता निकाल येणार आहे। अगदी बरोबर आहे श्वेता। न्यायमूर्ती जे.के. महेश्वरी आणि संजय करोल यांचं पीठ जे आहे ते बसलेलं आहे कोर्ट नंबर 10 मध्ये। या प्रकरणाचा निकाल सुनावला जाणार आहे आणि त्या निकालाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष असल्याचं आपल्याला बघायला मिळते। कारण नवनीत राणा आज एकीकडे उमेदवारी अर्ज भरत असताना दुसरीकडे या सगळ्या संदर्भात कोर्ट काय निकाल देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। मुंबई हायकोर्टानं खरं तर या प्रकरणामध्ये नवनीत राणा यांचा जो जात वैधता प्रमाणपत्र आहे ते अवैध ठरवलं होतं। त्यावेळी मुंबई हायकोर्टाने खूप महत्त्वाच्या टिप्पण्या केल्या होत्या। त्या निर्णयाला खरं तर सुप्रीम कोर्टामध्ये नवनीत राणा यांनी आव्हान दिलेलं होतं। एक प्रकारे बघावं लागणार आहे मुंबई हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्ट कायम ठेवतं की मुंबई हायकोर्टाचा निकाल बदलून नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र वैध ठेवतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पीठ बसलेलं आहे। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी। माता की एकदा सगळ्यांचे हात वरती, इथून ते शेवटपर्यंत हात वरती दिसले पाहिजे। भारत माता की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री राम। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा धन्यवाद। आदरणीय मंचवर उपस्थित आमच्या या राज्याचे आमचे लाडके आमचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी, आमचे दादा, या भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब, कवाडे साहेब, आमचे जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष, राज्यसभा मेंबर, माजी पालकमंत्री, माजी कृषी मंत्री आमचे आदरणीय अनिल बोंडे दादा, प्रवीण दादा पोटे शहर अध्यक्ष, आपले सगळ्यांचे, तुमचे सर्वांचे, मला सोडून बन्नेरा मतदारसंघाचे आपले भाऊ रवी राणाजी, माझे नाही बरं, आपले सगळ्यांचे, आणि प्रकाश दादा बारसाकडे, आमदार आकोट, प्रताप दादा अडसट, आमदार धामणगाव रेल्वे, दिनेश दादा सूर्यवंशी, शिवराय दादा कुलकर्णी, जगदीश भाऊ गुप्ता, जयंत दादा डहनकर, निवेदिताताई चौधरी, किरण दादा पातुरकर, नितीन दादा धांडे, किरणताई महल्ले, लताताई देशमुख, राजेशजी वानखडे, प्रवीण दादा तायडे, गोपाल दादा चंदन, गणेशजी खारकर, नितीन दादा जितू भाऊ, रमेश दादा बुंदिले,